निर्णय आपण घेतला। खरं तर हे सगळं आता कोणी करायला पाहिजे होतं, काय कोणी केलं नाही याच्यात मी जात नाही, कारण आज आपला आचारसंहिता आपण घालून घेतली आहे। पत्राचं आहे ना, ते चालू आहे ना, पत्राचं उत्तर आहे, आणि म्हणून ते चालू आहे ना, तुम्हाला देतो। आणि म्हणून यामध्ये सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन वर देखील सुनावणी झाली, त्यात देखील राज्य सरकारच्या बाजूने भक्कमपणे बाजू मांडण्यात येईल। त्यामध्ये देखील आता आज आपण हे देतोच आहे। त्यामुळे मराठा आरक्षणाच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सिनियर काउन्सिलची देखील आपण फौज उभी केलेली आहे। त्यामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ नाना हरीश साळवे साहेब, मुकुल रोहतगी आणि तुषार मेहता, आपले सॉलिसिटर जनरल, आणि असे आत्माराम नाडकर्णी, पटवालिया, विजयसिंग थोरात, साखरे, शेखर जगताप, वैभव सुखदरे, अक्षय शिंदे आदी सांगतो, म्हणजे तुम्हाला लक्षात असेल। आणि या लोकांनी अगोदरच्या सरकारमध्ये पण काम केलं, असं आपण काही त्यांना हे डावललं नाही। उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू सक्षमपणे मांडणाऱ्या विधिज्ञांचीही या कामी मदत घेतली जाते आहे, ते पण आपले मदत करतात। टास्क फोर्स देखील स्थापन केला आहे। उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय आणि इतर न्यायालयीन पातळीवरही मराठा समाजाचे आरक्षण कसं टिकून राहील याबाबत शासन आणि आयोगात समन्वय राखण्यासाठी निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे। या समितीमध्ये निवृत्त न्यायाधीश मारुती गायकवाड, न्यायमूर्ती संदीप शिंदे यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती केली आणि त्यांच्याशी देखील सातत्याने संवाद या ठिकाणी सुरू आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी तसेच मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमिती, मुख्य सचिव तसेच मान्य मुख्य न्यायमूर्ती श्री दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार मंडळाच्या एकूण 50 बैठका झाल्या आणि दरम्यान मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासणी करण्यासाठी 13 नोव्हेंबर 2023 रोजी राज्य मागासवर्ग आयोगाला टर्म्स ऑफ रेफरन्स निश्चित करून देण्यात आले। राज्य मागासवर्ग आयोगास तातडीने 367 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले। आयोगाच्या पुण्यातील कार्यालयात देखील वाढीव जागा पाहिजे होती, ती दिली। आवश्यक ती सगळी साधन सामुग्री संसाधनं त्याला उपलब्ध करून दिली। नमुना सर्वेक्षण न करता सर्वोच्च म्हणजे सॅम्पल सर्वे न करता सर्वोच्च न्यायालयाने जे काही इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं जे काही त्याच्यामध्ये त्रुटीमध्ये आलं होतं ते मोठं शिवधनुष्य उचलायचं होतं आणि त्यामुळे सर्वेक्षण अचूक आणि निष्पक्षपणे वैज्ञानिक प्रोफेशनल पद्धतीने होणं गरजेचं होतं। त्यासाठी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स पुणे, IIPS यासारख्या नामांकित संस्थांची मदत देखील घेण्यात आली। विजयराव यांनी यासाठी स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित केली, प्रश्नावली तयार करण्यात आली, सर्व महसूल यंत्रणा यासाठी तयार ठेवण्यात आली। सर्व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांना नोडल अधिकारी म्हणून नेमलं गेलं। त्यांच्या वारंवार बैठका घेतल्या, VC घेतल्या। जवळपास 3 ते 3.5 लाख प्रगणक नेमण्यात आले। त्यांचं मास्टर ट्रेनिंग झालं। 23 जानेवारीपासून युद्धपातळीवर सर्वेक्षणाचं काम सुरू झालं। हे सर्वेक्षण अचूक करायचं होतं आणि वेळेत पूर्ण करायचं होतं, हे चॅलेंज तर होतं। आणि म्हणून मला सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान आहे की 2 फेब्रुवारी 2024 म्हणजे या कालावधीमध्ये त्यांचं नाही का आवाज येत नाही? ए कोण बसलंय बाबा तिकडे? ठीक आहे करूया। आवाज वाढलेला आहे। इयरफोन वापरा, इयरफोन। ठीक आहे, हेडफोन वापरा। मी सगळ्या ज्या काही तांत्रिक अडचणी सुरुवातीच्या तक्रारी त्यामध्ये दूर केल्या। या सभागृहाच्या माध्यमातून राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील सुखरे साहेब, मागासवर्ग आयोगाचे सर्व सदस्य, गोखले इन्स्टिट्यूट आणि ज्यांनी हा गोवर्धन पर्वत उचलला ते सर्व प्रगणक, महसूल यंत्रणा, अगदी थेट सरपंच, तलाठी यांच्यापर्यंत सर्वांचेच मी मनापासून आभार मानतो, त्यांना मनापासून धन्यवाद देखील देतो। हे काम निश्चितच जबाबदारीचं आणि आव्हानात्मक होतं। एखाद्या समाजाला न्याय देण्याचं काम 16 फेब्रुवारी रोजी माननीय सुनील सुखरे साहेबांनी हा अहवाल वर्षा येथे आम्हाला सुपूर्द केला। आज सकाळी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत तो मांडण्यात येऊन त्यावर चर्चाही झाली आणि
यामध्ये आमचे सहकारी दोन्ही उपमुख्यमंत्री इतर मंत्री सर्वजण उपस्थित होते आणि हा तिढा सोडवण्यासाठी या सगळ्यांचं सहकार्य मिळालं हे मला या ठिकाणी नम्रपणे सांगितलं पाहिजे। सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द करताना ज्या त्रुटी निदर्शनात आणून दिल्या त्या दूर करण्याच्या प्रयत्नावर यामध्ये भर दिलेला आहे। आम्ही अत्यंत वेगाने ताकदीने काम करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत आहोत। अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने मराठा समाजाचे आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसण्यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करते आणि सुप्रीम कोर्टाच्या एका निकालात नमूद केल्यानुसार विशिष्ट जात किंवा समुदायांच्या इतर मागासवर्गीयांच्या यादीत समावेश करण्यासाठी अपवादात्मक व असाधारण परिस्थिती सिद्ध होणे आवश्यक असते आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस राज्य मागासवर्ग आयोगाने या सर्वेच्या माध्यमातून ते सिद्ध केलं आहे असं मला वाटतं। मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळवून देण्यासाठी शासनाने मोठं पाऊल उचललं आहे। आता ते टिकून राहावं म्हणून राज्य सरकार आपली सर्व ताकद पणाला लावणार आहे, आपल्याला विरोधी पक्षाला सोबत घेऊन। आणि म्हणून माझं एकच म्हणणं आहे, आपल्या शांतताप्रिय महाराष्ट्रात कोणत्याही निमित्ताने समाजात वितुष्ट येता कामा नये। चर्चेतून योग्य तो मार्ग निघाला पाहिजे अशा प्रकारचं मी आवाहन आपल्या सगळ्यांना करतो आणि या राज्यातील सर्व समाज बांधव यांना देखील मी करतो। प्रत्येक समाज घटकाला त्या राज्याच्या प्रगतीत त्याचा योग्य वाटा मिळाला पाहिजे अशी आपल्या सरकारची धारणा आहे। आणि यामध्ये कुणबी दाखल्यांच्या संदर्भात देखील आपण मुद्दा उपस्थित केला। त्यामध्ये जस्टिस शिंदे त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही समिती नेमली, त्याचं काम सुरू आहे। मराठवाड्यातील मराठा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती देखील निश्चित केलेली आहे आणि ते आणखी काही पुरावे आहेत, त्याच्यात मी डिटेलमध्ये आता जात नाही। त्याच्यामध्ये ते दिले ना आपण आणि यामध्ये आपल्याला हो सगळे वेबसाईटला टाकलेत नावं आणि त्यामध्ये अधिसूचना आपण जी काढली होती त्या अधिसूचना देखील संपूर्णपणे मराठा समाजाच्या नेत्यांनी पूर्ण वाचली होती आणि त्या अधिसूचनेमध्ये आता अधिसूचना काढल्यानंतर 16 तारखेपर्यंत त्याला सूचना हरकती होत्या आणि नाना 6 लाख हरकती आलेल्या आहेत। तर आता 6 लाख हरकतीची छाननी सुरू आहे आणि छाननी सुरू असल्यामुळे त्याची योग्य ती प्रक्रिया पूर्ण करून कंप्लीट प्रोसेस पूर्ण करून त्यावर सरकार योग्य तो निर्णय घेईल। हे आपल्याला जी शंका होती त्या बाबतीमध्ये मी या ठिकाणी सांगतो। त्या डिटेल मी आज जात नाही कारण ते मग सगळे ते सांगितलं ना, जी सगळे सोयऱ्यांचे जे 6 लाख हरकती आलेल्या आहेत त्या नोटिफिकेशनवर, त्या अधिसूचनेवर जी अधिसूचना काढली आपण त्याच्यावर 6 लाख हरकती आल्यात, त्याची छाननी सुरू आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की